खूप धन्यवाद आदरणीय धर्मचारी विद्याघोष. अर्थात त्यांचं माझ्याविषयीचं बरंच प्रेम आहे, मैत्री आहे, त्याच्यामुळे माझी खूप प्रशंसा त्यांनी केली. त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व धर्मचारी धर्मचारिणी धर्मबंधू आणि भगिनींनो, जय भीम, नमो बुद्धाय. खरं म्हणजे अतिशय आनंद होतो. आपल्या शिबिराचा हा दुसरा दिवस आहे आणि असं दिसत आहे की आपण सर्वजण आनंदी आहात, निरोगी आहात आणि मी सर्वच आपली इथली जी टीम आहे त्यांचं पुण्यानुमोदन करतो की खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांची ते व्यवस्था करत आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण ध्यान शिकत आहोत, चर्चा करीत आहोत, पूजा आपण करत आहोत आणि काल आपण बुद्धाबद्दल एक छान प्रवचन केलेलं आहे. एकंदरीत आपलं शिबिर खूप चांगल्या प्रकारे याची सुरुवात झालेली आहे. आम्ही असं ऐकलेलं आहे की काही आपले बांधव थोडं उशिरा आले. थोडक्यात मी कालचं परत सांगणार आहे. तर आपण हा जो विषय निवडलेला आहे, बाबासाहेबांचा जो लेख होता बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भवितव्य, त्याच्यामध्ये त्यांनी धर्माची काय गरज आहे, माणसाच्या विकासासाठी धर्म कसा आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी हेही सांगितलं की कुठलाही धर्म हा माणसाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेलच असं नाही. खऱ्या अर्थाने जर तो माणसाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी जर उपयुक्त असेल तर मग त्याने मात्र 4 मापदंडावर खरं उतरलं पाहिजे. त्यातलं पहिलं मापदंड बाबासाहेबांनी सांगितलं की कुठलाही समाज त्याला एकत्र ठेवण्यासाठी, त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी 2 बाबीची गरज असते. तर कायदा असावा लागतो किंवा नैतिकता. आणि विशेष म्हणजे नैतिकता किती महत्वाची आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रतिपादन केलं. आणि जो काही धर्म असेल त्या धर्मामध्ये नैतिकतेला महत्वाचं स्थान असलं पाहिजे. आणि कालच्या प्रवचनामधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की बुद्ध धर्मामध्ये नैतिकतेला किती महत्वाचं स्थान आहे. किंबहुना मी असं म्हणेन की बाबासाहेबांनी खूप छान सांगितलं, धर्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धर्म. आपण अनेक उदाहरणं पाहिले आणि बाबासाहेबांच्या शब्दात मी सांगितलं शेवट करताना की इतर धर्म जे काही आहे ते ईश्वर प्रधान आहे, त्यांच्या केंद्रस्थानी ईश्वर आहे. परंतु मात्र बुद्ध धर्माचा जेव्हा आपण विचार करतो तर जे स्थान ईश्वराला त्या धर्मामध्ये आहे ते स्थान बुद्ध धर्मामध्ये नीतिमत्तेला आहे. आणि ही नीतिमत्ताच खऱ्या अर्थाने माणसाला विकासासाठी, माणसाला सुखी होण्यासाठी मदत करते. एकंदरीत त्याचा काल आपण विचार केला आणि मला वाटतं आपण वर्गामध्ये पण त्याची काही चर्चा केली असेल, काही प्रश्न उपस्थित केले असतील. आता आपण दुसऱ्या मापदंडाकडे आज वळणार आहोत. आणि दुसरं मापदंड बाबासाहेबांनी सांगितलं की जो धर्म आहे तो विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे, विसंगत असता कामा नये. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना ठाऊक आहे अतिशय सखोलपणे अनेक वर्ष अनेक धर्माचा कसून अभ्यास केला. अनेक प्रकारचे जे काही सामाजिक परिवर्तन झाले, राजकीय परिवर्तन झाले, त्याचा पण कसून अभ्यास केला. अनेक जे विचारवंत होते पाश्चिमात्य आणि इतर, त्यांचा पण त्यांनी खूप अभ्यास केला. आणि अभ्यासाअंती त्यांना हे समजलं की खऱ्या अर्थाने माणसाचा उत्कर्ष, माणसाचा विकास कशामध्ये आहे. हे सहज म्हणून त्यांना सुचलं असं नव्हे, याच्यामध्ये फार सखोल चिंतन आहे. आणि हे सखोल चिंतन समजून घेण्यासाठी या शिबिरामध्ये आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि बाबासाहेबांनी हा दुसरा मापदंड सांगितलेला आहे की तो विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे, विसंगत असता कामा नये. ते असं म्हणतात जर समजा धर्म हा विज्ञानाशी सुसंगत नसेल तर मग तो हास्याचा विषय होईल. लोक हसतील किंवा त्याला ते कधीच गंभीर घेणार नाही. तर एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं मी फार भाग्यशाली आहे की मला खूपदा संधी मिळाली पश्चिमेकडे जाण्याची. आणि पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्यावर मला एका गोष्टीचं मोठं आश्चर्य व्हायचं तिकडे की मोठ्या प्रमाणात लोकांनी देव त्यागलेला आहे, ईश्वरी संकल्पना त्यांनी त्यागलेली आहे. याचं जर काही महत्वाचं कारण असेल ना बंधू आणि भगिनींनो, तर पाश्चिमात्य जगामध्ये जी वैचारिक क्रांती झाली त्याचा हा परिणाम आहे. आणि लोकांनी खूप प्रश्न निर्माण केले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की खरं म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत याच्यावर खरंच विश्वास ठेवता येत नाही.
विज्ञान युगाची सुरुवात झाली. आपल्याला हे सुद्धा ठाऊक असेल, अनेक वैज्ञानिक, सर्वांची नाव घेण्याची गरज नाही, परंतु काही मात्र वैज्ञानिक आपल्याला माहिती आहे ज्या लोकांनी अतिशय क्रांतिकारी, अतिशय महत्वाचे असे शोध लावले आणि त्याचा आपण पाहतो एकंदरीत मानव जातीवर फार मोठा परिणाम झालेला आहे. मात्र त्यावेळेस त्या लोकांना अतिशय हालअपेष्टा सहन करावा लागला. लोकांनी काळावरून त्यांचा विरोध केला, मात्र सत्य ते सत्यच असतं. आज मात्र जग त्या सत्याला स्वीकारत आहे. एक नाव घ्यायचं म्हणजे डार्विन, आपल्याला माहिती असेल. उत्क्रांतीचा अतिशय महत्वाचा नियम त्यांनी सांगितला. त्याच्यामुळे काय झालं की धर्मामधून जे काही विचार पुढे आले होते, माणसाची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, यानंतर तळा गेला. याच्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं किंवा तो आताचा विषय झाला. त्याचं कसं बरं असू शकतं. परंतु मात्र अनेक युग मानव अज्ञानात होता. मात्र शास्त्रज्ञाने ह्या गोष्टी सांगितल्यामुळे लोकांवर त्याचा मोठा परिणाम झाला. गॅलिलिओने सांगितलं की पृथ्वी गोल आहे, सूर्य हा काही पृथ्वीच्या गोल फिरत नाही, तर पृथ्वी फिरते, ह्या बऱ्याचशा अशा बाबी आहेत. त्याचा खूप मोठा परिणाम झाला. विज्ञानाने मोठी भरारी घेतली, नवनवीन शोध लागले आणि मग असे धर्म ज्याचा आधारच अवैज्ञानिक होता, त्या धर्मावरचा मात्र विश्वास लोकांचा उडू लागला. आणि पश्चिमेमध्ये जेव्हा जातो तर चर्च ओसाड पडलेला आहे. कॅथेड्रल म्हणजे जे भव्य मोठे चर्च असतात त्याला कॅथेड्रल म्हणतात. मात्र कलाकृती अतिशय सुंदर, अतिशय उत्तम आहे आणि ते पाहण्यासाठी म्हणून आमचे बांधव आम्हाला घेऊन जातात. ज्या कुठल्या शहरामध्ये आम्ही जातो तेव्हा मात्र शुश्रूषा असतो, कुणी तिथे येत नाही, केवळ ती वास्तू पाहण्यासाठी येतात आणि हे आश्चर्यकारक आहे. आणि आपण सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात विज्ञानाने प्रगती केल्यामुळे त्या देशामध्ये आपण पाहतो की लोक अधिक सुजाण झाले. बाबासाहेबांनी हे स्वतः पाहिलं होतं. त्यांनी पश्चिमेमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि म्हणून ते पाहत होते की जर असा धर्म असेल, त्यांच्या जर काही खोटार कल्पना असतील, चुकीच्या काही भ्राम समजुती असतील, तर मग मात्र तो हास्याचा विषय होऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणाले की असा धर्म पाहिजे जो धर्म विज्ञानाशी सुसंगत आहे. बुद्धाकडे जर आपण थोडं पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येईल. काय लक्षात येईल की अगदी सुरुवातीपासूनच बुद्ध अतिशय क्रांतिकारी होते. आज आपल्याला कदाचित सहज वाटत असेल, सोपं वाटत असेल, परंतु तो जर काळ आपण पाहिला ना बंधू, फार मोठी क्रांती होती जेव्हा बुद्धाने खऱ्या अर्थाने लोकांना सत्य सांगायला सुरुवात केली आणि बुद्धाने ईश्वर नाकारला, देव नाकारला, आत्मा नाकारला, स्वर्ग, नरक, नशीब अशा बऱ्याचशा ज्या भ्रामक कल्पना होता त्या कल्पना त्यांनी सोडून दिल्या. ही साधी गोष्ट नाही, एक मोठी क्रांती झाली आणि तिथून मला वाटते मोठ्या परिवर्तनाची सुरुवात झाली. पुढे परत मी याच्यावर भाष्य करणारच आहे. आता जसं मी कालपासून सांगत आहे की बुद्ध किती वेगळे आहे. खरं म्हणजे त्या लेखामध्ये बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे धर्माची तुलना पण केलेली आहे. मला त्यात खरं म्हणजे जायचं नव्हतं म्हणून मी ते काढलेलं आहे. मात्र एक आपल्याला स्पष्ट दिसतं की बुद्ध मात्र एका ईश्वर नाही, देव नाही. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. तर बऱ्याचदा काय होतं, ईश्वर देव जे कोणी असतील समजा, तर त्यांचा दावा असतो जर काही त्यांनी सृष्टी निर्माण केलेली, त्यांच्यापासून ते सर्व सुरुवात झालं वगैरे. आज विज्ञान याला काही स्वीकारू शकत नाही. बुद्धाने मात्र अशा प्रकारचा दावा कधीच केला नाही. त्यांच्याकडे कुठला तरी चमत्कार आहे याचा दावा केला नाही आणि असा काहीतरी दावा करून आपला मोठेपणा त्यांनी सिद्ध केला नाही. तर बुद्धाने काय केलं? बुद्धाने सांगितलं की अगदी तुमच्या माझ्यासारखे ते पण मनुष्य म्हणून जन्माला आले होते आणि अखिल मानव जातीला त्यांनी हे दाखवून दिलं की जर माणसाने ठरवलं तर माणूस म्हणून आपण या जगात स्वतःचा विकास करू शकतो. आपण
सत्य जाणून घेऊ शकतो, आपण बुद्धत्व प्राप्त करून घेऊ शकतो, ही बाब त्याने सांगितली. आपलं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी कुठला चमत्कार किंवा अलौकिक शक्ती असं बुद्धाने कधीच सांगितलं नाही. किंवा त्याने असं सांगितलं की जसा मी घडलेलो आहे तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घडू शकता. हे खरं म्हणजे बुद्धाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मला असं वाटतं आपण हे चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. आता बुद्धाने निर्माण केलं, कधी कधी देवावर बोललं म्हणजे काही ना कदाचित वाटतं की बाबा आमच्यावर तुम्ही टीका करता. हा टीकेचा मुद्दा नाही. बाबासाहेबांनी जे काही सांगितलं ते मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. देव ही काही संकल्पना आहे, त्याच्यातून मग निर्माण झालेली स्वर्ग नरक वगैरे आणि हे काही समजा आपलं नशीब भाग्य वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी माणसाच्या विकासासाठी कशा घातक आहे हे खरंच आपण समजून घेतलं पाहिजे. आता धम्मपदामध्ये एक गाथा आलेली आहे. आपण धम्मपद नक्कीच वाचलेलं असेल. धम्मपदामध्ये एक गाथा आहे. त्या गाथेमध्ये बुद्ध असं सांगतात की लोक काय करतात, भीतीपोटी एखादा पर्वत असेल, डोंगर असेल, नदी असेल, एखादा वृक्ष असेल, दगड असेल, ईश्वर असेल, अजून कोण असेल, त्याच्या ते शरण जातात. का? कारण त्या भीतीतून मुक्त होण्यासाठी, त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी. आणि बुद्ध हे सांगतात की त्यांच्या अज्ञानामुळे, भीतीमुळे अशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी ते शरण शोधतात, जिथं खऱ्या अर्थाने मात्र त्यांची रक्षा होत नाही, त्यांना सुख मिळत नाही. बुद्धाने अखिल मानव जातीला सांगितलं की बाबांनो, जर खरंच तुम्हाला सुख हवं असेल, तुम्हाला तुमचं जीवन चांगलं करायचं असेल, तर मग मात्र खऱ्या अर्थाने तुमची सुरक्षा, तुमचं सुख या बाबीमध्ये आहे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. आता देवाबद्दल थोडा आपण विचार करू. खरं म्हणजे आपण ज्या समाजातून आलेलो आहोत, बऱ्याचदा आपल्याला लक्षात पण आलं नाही, परंतु या देव संकल्पनेमुळे आपली खूप पिळवणूक झालेली आहे, शोषण झालेलं आहे. आपण अज्ञानात राहिलेलो आहोत. कसं? आपल्याला असं वाटतं की जर समजा अस्पृश्य म्हणून मी जन्माला येत असेल, कुठल्या विशिष्ट प्रकारच्या जातीमध्ये मी जन्माला येत असेल, तरी देवाची मर्जी आहे, ईश्वराची इच्छा आहे. आणि आपण खरंच म्हणून मानलं आणि त्याच्यामुळे मनुष्य म्हणून मी काहीतरी बनवू शकतो, माझा विकास होऊ शकतो, मी सुद्धा श्रेष्ठ होऊ शकतो, अशा प्रकारचा विचार मनाला शिवत सुद्धा नव्हता. देव संकल्पना याच्यामुळे काय करणार, देवाची तशी मर्जी आहे. म्हणजे जर आपण गरीब असू, जर आपण अज्ञानात असू, तर जणू काही देवाची तशी मर्जी आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, ह्याच्यामुळे खरं म्हणजे आपण खूप नुकसान झालेलं आहे. आपण हे स्वीकार केलेला आहे आणि बऱ्याचदा धर्माच्या नावावर आपल्याला खोटी स्वप्न दाखवलेली आहे. काय ठीक आहे बाबा, तुम्ही आता गरीब असाल, तुम्ही अज्ञानात असाल, पण मात्र देव अशा लोकांवर जास्त प्रेम करतो नाही, त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये सीट आरक्षित असते. आणि असं स्वप्न दाखवून याच्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवलं. आणि खरं म्हणजे जर एकंदरीत जर समजा आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये ज्यांना आपण आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासलेले म्हणतो, त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. याच्यातूनच अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे आणि या अंधश्रद्धेचे आपण बळी ठरलेलो आहोत. खरं म्हणजे आधी मला असं वाटायचं, जेव्हा मी फार तरुण होतो, समाजामध्ये कार्य करायला लागलो, तर मला असं वाटत होतं की जे आमचे अशिक्षित बांधव आहेत किंवा कमी शिक्षित बांधव आहेत, अत्यंत मागासलेल्या वसाहतीमध्ये राहतात, अंधश्रद्धा हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांची समस्या आहे. पण नंतर लक्षात आलं असं नाही आहे. मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अंधश्रद्धा रुजलेली आहे, मग शिक्षित असो अशिक्षित असो. आणि खरं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची अनेक उदाहरणं देता येतील. मला माझं एक छोटंसं आठवतं, आता उल्लेख केला
विद्या घोष यांनी झुंड चित्रपटाचा खरं म्हणजे ज्या वसाहती त्या दाखवलेल्या आहेत त्या माझ्या वसाहती आहेत. काही लोक असं म्हणतात की नागपूरमध्ये कुठं राहत होते तुम्ही, त्यावेळी तो चित्रपट आला तुम्ही त्यांना सांगायचं झुंड पिक्चर पाहिला का, तीच माझी वसाहत. आणि माझे जे आजोबा होते ना ते रिक्षा चालत होते, सायकल रिक्षा. 10वी पास झालो एवढा आनंद झाला मला, कारण मी आता कॉलेजमध्ये जाणार. आनंदाचा अजून एक कारण स्कॉलरशिप मिळणार, आणि स्कॉलरशिप मिळायला बरोबरच मला एवढा आनंद झाला. पहिलं काम मी गेलो ओल्ड मार्केटमध्ये, मी गेलो एक टेबल आणला आणि खुर्ची आणली जुन्या बाजारात, आणि डिक्शनरी विकत घेतली. कारण खूप दिवसाचं स्वप्न होतं मला माझ्याकडे एक डिक्शनरी असली पाहिजे, कारण त्या डिक्शनरीसाठी कितीतरी लांब पायी मी लायब्ररीमध्ये जात होतो. आणि घरी आल्यावर काय झालं, माझ्या आजोबा त्यांना कळलं होतं मला स्कॉलरशिप मिळाली, आणि मी टेबल मी जेव्हा घरी घेऊन आलो, डिक्शनरी घेऊन आलो, तर एक डोक्यात हात मारला. काय म्हटले, कसं आहे म्हणे हा पोरगा, आपली विदर्भाची भाषा, पोटासाठी काहीतरी खाल्लं असतं म्हणे, कपडे विकत घेतले असते म्हणे, ते टेबल आणि पुस्तक घेऊन आला, हा काय ब्राह्मण आहे. म्हणजे कुठेतरी हे कोणी करायचं, काही विशिष्ट लोकांना. आपण असेच राहिलं पाहिजे. हा जो संस्कार आहे, हा संस्कार या ईश्वर प्रधान संस्कृतीमधून आपल्यावर लादला गेलेला आहे. त्याच्यावर गुलाम झालो, जे कधी कधी लक्षात पण येत नाही. विशेष म्हणजे मला संधी मिळाली, माझे अनेक मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत. मी इतर समाज बांधवामध्ये पण काम केलं. आज मला आनंद होत आहे की अनेक आता ते बांधव बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे निघत आहेत. आणि विशेषतः ज्यांना आपण सफाई मजूर म्हणतो, बंगी समाज म्हणतो, इथं मी काम केलं. मोठ्या प्रमाणात काम सुरू होतं, आणि त्या मुलांना मी शिकवायला गेलो, कारण मोठं ड्रॉपआउट होतं. 5वी 6वी 7वी पासून शाळा सोडलेले, तर त्यांना शिकवायचं, त्यांना पुढं न्यायचं, असे काही आम्ही वर्ग सुरू केले, प्रकल्प सुरू केला होता. आणि मग एक दिवस मी त्या मुलांची बैठक घेतली, मुलं मुली होते, आणि मी त्यांना म्हटलं की आज आपण एक संकल्प करूया, आपणच का सफाईचं काम करायचं, आपणही सरकारी नोकरी मिळवली पाहिजे, उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, आपणही इंजिनियर डॉक्टरमध्ये झालं पाहिजे, प्राध्यापक झालं पाहिजे. आणि त्या मुलांना खूप चांगलं वाटलं. ते म्हणाले की हा भैया हम ऐसा करेंगे, आपण असं करूया. दुसऱ्या दिवशी मात्र तिथले बरेचसे बुजुर्ग मंडळी खूप नाराज झाले माझ्या. आता हे बरं होतं, माझा रिस्पेक्ट होता त्यांच्या मनामध्ये, आणि ते मला म्हणाले की हमारे बच्चों को आप क्यों बिगाड़ रहे हो. मला शॉकच बसला. म्हटलं कैसे बिगाड़ रहे हो, देखो बोले आप बता रहे बोले उनको की ये काम अच्छा नहीं, ये काम अच्छा नहीं. आता आपल्या मोठ्या नेत्याचं नाव घेत नाही म्हणतात, कारण आपले बांधव व्हिडिओ पण तयार करतात. नाही म्हणे हे तर पवित्र काम आहे. म्हटलं कोणी सांगितलं, यांनी सांगितलं. अरे म्हटलं मामा पण होतं, हे पवित्र काम आम्हीच का करायचं. इथं काय लक्षात, तर देवाच्या नावावर, ईश्वराच्या नावावर एक प्रकारे आपलं शोषण झालेलं आहे, आणि आपण आहे तसेच आपण राहिलेलो आहोत. अंधश्रद्धेचे अनेक बळी पडतायत. बहुजनीचा प्रकल्प आम्ही राबवत होतो आपल्या काही वसाहतीमधून, आणि मोठ्या प्रमाणात इम्युनायझेशनचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही राबवत होतो, म्हणजे लसीकरण. अनेक आपले जे बंधू वगैरे आहेत त्याच्यासाठी पण येण्यासाठी तयार नाही. गड्डे दोरे ताबीज बांधणं चालू आहे, आणि त्यांना असं वाटत होतं की याची आमची मुलं बरी होती. आणि ही सगळी अंधश्रद्धा पाहिल्यावर खरंच दुःख आहे. आणि मग लक्षात येतं की खऱ्या अर्थाने आपल्याला प्रबोधन करणं किती गरजेचं आहे. याचे खूप उदाहरण देऊ शकतो, पण आता मी जास्त उदाहरणामध्ये याच्यामध्ये जात नाही. परंतु बुद्धाने मात्र फार मोठी क्रांती केली. काय क्रांती केली, बुद्धाने सांगितलं की तुम्हाला आता बाह्य कुठल्या याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही. कुठलं पर्वत डोंगर नदी वृक्ष वगैरे कुणाची पूजा अर्चा करायची गरज नाही. तुम्ही स्वतःचे दीप होऊ शकता. हा क्रांतिकारी विचार बुद्धाने मांडला होता, आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्धाकडे पाहिलं ते कुठल्याही प्रकारे आपल्याला अंधश्रद्धे, चुकीच्या संकल्पना, भ्रामक संकल्पनांमध्ये अडकवून ठेवत नाही. आणि खरं म्हणजे आपण आपलं खूप नुकसान याच्यामध्ये करतो, आर्थिक नुकसान करतो, आरोग्याचं नुकसान करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. बुद्ध धर्म मात्र आपल्याला या सगळ्या अंधदृष्टी जी आहे, आपली अंधश्रद्धा जी आहे त्याच्यातून बाहेर पडतो, त्या दृष्टीमधून आपल्याला बाहेर पडतो.
आता एक प्रसंग मला सांगावाचं वाटतं बुद्धाबद्दल. काल आमचे कर्मचारी त्यांनी बुद्धाचं जीवन सांगितलं, कशा प्रकारे बुद्धत्व प्राप्त झाले. एक घटना मला सांगावीशी वाटते, त्याने त्याचा उल्लेख केलेला आहे. बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धगयाच्या त्या परिसरामध्ये काही आठवडे ते घालत होते. बुद्धत्वाचा ते आनंद घेत होते आणि त्याच्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. तर बहुतेक 5व्या आठवड्याची घटना आहे, ते मला तुम्हाला सांगावीशी वाटते. आणि मला असं वाटतं, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अखिल मानवजातीच्या इतिहासामध्ये एक मोठी क्रांती झाली बघा. मग काय घडलं होतं 5व्या आठवड्यामध्ये? बुद्ध एका वडाच्या झाडाखाली बसत होते. मोठं वडाचं झाड होतं, त्या झाडाखाली शांत बसत होते. आपण कल्पना करू शकतो, फ्रेश अगदी बुद्धत्व प्राप्त होऊन काही आठवडे झालेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं. आणि जर आपण बुद्धगयाला गेला असाल तर जेव्हा मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपण उतरतो ना, बस तिथेच ते वडाचं झाड होतं. त्याला अजपाल निग्रोध वृक्ष असं म्हटलं जातं. अजपाल म्हणजे जे मेंढपाळ वगैरे असतात, निग्रोध म्हणजे वडाचं झाड. आणि ते नाव याच्यासाठी पडलं की बऱ्याचदा हे जे काही मेंढपाळ वगैरे होते, सावलीत विश्रांतीसाठी कधी कधी बसायचे. बुद्ध तिथे बसले होते. अचानक तिकडनं एक ब्राह्मण आले, बुद्धाकडे पाहिलं आणि लगेच त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? की ही जी व्यक्ती बसलेली आहे ना, अर्थात ती ब्राह्मण नाही, ती श्रमण आहे. आणि मग लगेच आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी बुद्धाला त्यांनी एक प्रश्न विचारला. अर्थात त्यांना हे दाखवायचं होतं की सरतेशेवटी ते मोठे कसे आहेत. कारण चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण हे सर्वात वर होते आणि एक प्रकारे सर्व धार्मिक अधिकार त्यांच्याकडे होते, इतरांना धार्मिक अधिकार नव्हते. आणि श्रमण ब्राह्मण याच्याबद्दल थोडक्यात सांगतो मी, हा मोठा विषय होऊ शकतो. परंतु असे अनेक लोक त्यावेळेस पण होते ज्यांनी मात्र त्यावेळेसचा जो प्रस्तावित धर्म आहे, वैदिक धर्म आहे, यज्ञ वगैरे आहे, बलिदान आहे, ते नाकारलेलं होतं. वेद नाकारलेलं होतं, ईश्वर नाकारलेलं होतं. आणि मग असे लोक काय करायचे, स्वतःहून सत्य शोधण्यासाठी ते बाहेर पडायचे. एक प्रकारे तुम्ही त्यांना असं म्हणू शकता, दे वर सॉर्ट ऑफ फ्रीलान्स ट्रूथ सीकर. म्हणजे एक फ्रीलान्स स्वतःहून सत्य शोधणारी माणसं होती, त्यांना त्यावेळेस श्रमण म्हणायचे. आणि नेहमीच श्रमण ब्राह्मणा संघर्ष असायचा. आणि ब्राह्मणाने मग आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी त्यावेळेस जे बुद्ध तिथं बसून त्यांना प्रश्न विचारला की एखादा व्यक्ती ब्राह्मण कसा होतो. प्रश्नाचं उत्तर खूप साधं सोपं होतं त्यांच्या दृष्टिकोनातून. कारण ब्राह्मण कोणाला होता येत नाही, ब्राह्मण म्हणून जन्म घ्यावा लागतो. मात्र बुद्धा पहिल्यांदा विचार करा, कल्पना करा, बुद्धत्व प्राप्तीनंतर ती पहिल्यांदा बुद्धाने आपलं मुख उघडलं. पहिल्यांदाच ते बोलले. आणि काय बोलले? ती पालिका आता खूप सुंदर आहे. म्हणजे मी थोडा आळशी आहे, ती पाठ केली नाही तुम्ही. तर ते काय म्हटले की एखादा माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही, तर तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ होतो. बंधू आणि भगिनींनो, हे साधे वाक्य आपल्याला आज वापरू शकतं, पण बुद्धाने फार मोठी क्रांती केली. मला असं वाटतं ही पहिली धम्मक्रांती होती, जिथं अखिल मानव जातीला त्यांनी दाखवून दिलं की कुठलाही माणूस, मग कुठल्या जाती धर्मा वंशामध्ये तो जन्माला येत असेल म्हणून तो श्रेष्ठ होत नाही, तर कुठलाही माणूस, कुठलीही स्त्री त्याच्या कर्माने श्रेष्ठ होत असते. म्हणून तो मात्र काय झालं, ईश्वराच्या नावाखाली चातुर्वर्ण ईश्वराने निर्माण केलं. तुम्ही जे आहे देवाची वंश आहे, याला अतिशय मोठा तळा केला. मात्र बुद्ध तेवढे बोलून थांबले नाही, त्यांनी ते साबित केलं, दाखवून दिलं. आणि आपण पाहतो की बुद्धाच्या या संघामध्ये अनेक लोक
पुरुषच नाही, स्त्री सुद्धा खऱ्या अर्थाने आपला विकास साधू लागले. आणि मला असं वाटतं इतर बुद्ध इतरांपेक्षा अतिशय निराळे आहे. बुद्धाच्या कुठल्याही ज्या बाबी आहेत, विचार आहेत, ते तुम्हाला विज्ञानाशी निसर्गच वाटणार नाही. किंबहुना आश्चर्य वाटतं तरी बुद्धाला हे आधीच कसं समजलं होतं, त्यांनी आधीच कसं हे जाणून घेतलं होतं, असे प्रश्न आहेत. आमचे एक अतिशय ज्येष्ठ धर्मचारी ते हयात नाही जातात. नो इयर माइंडचा आमचा अभ्यास सुरू होता चौधरीचा नव्हे. आणि तो अभ्यास झाल्यानंतर जेव्हा मी सेंटरवर तिथे परत आलो होतो, त्यांची माझी भेट झाली. तुम्हाला एक नाव माहिती असेल, धर्मराज. मेंटल हॉस्पिटलमध्ये ते सिनियर डॉक्टर होते, अनेक वर्ष डॉक्टर होते. आणि मी त्यांच्याशी चर्चा करू लागलो की मला आश्चर्य वाटतं म्हटलं बुद्धांचं अभिधर्मामध्ये मनाबद्दल किती सखोल याने विचार केलेला आहे. आता आधुनिक शास्त्रामध्ये आपण पाहतो की मानसशास्त्र बरंच विकसित झालेलं आहे, परंतु त्यावेळेस मात्र जेव्हा पृथ्वीकडे केवळ आत्म्याचा बोलबाला होता, आत्म्याची चर्चा होती, तेव्हा बुद्धाने सांगितलं की आत्मा वगैरे अशी काही चीज नसते, माणसाचं मात्र मन असतं बघा. काय क्रांती आहे. आणि मग तेवढंच सांगून ते थांबले नाही, हे मन कसं कार्य करतं अभिधम्म जर तुम्ही वाचला तर लक्षात येईल. तुम्ही त्यांना सांगू लागलो की तुम्ही तर म्हटलं डॉक्टर होता मेंटल हॉस्पिटलमध्ये, मानसशास्त्र तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. ते काय म्हणाले की बुद्धांनी जे काही शिकवलं म्हणे, हे आमच्या आधुनिक टर्ममध्ये ज्याला आपण निगेटिव्ह मेंटल स्टेट म्हणतो, आपल्याला जर अभिधम्म माहीत असेल तर हे जे काही नकारात्मक आपले चेत धर्म आहे, आम्ही त्याला आजार म्हणतो. जेव्हा ते अतिशय एक प्रकारे टोकावर जातात तर आम्ही समजतो की हा माणूस आता मात्र मानसिकदृष्ट्या निरोगी नाही. तर मला एक आश्चर्य वाटतं की बुद्धाने उलट मात्र अनेक गोष्टी अशा सांगितल्या आहेत. त्याचं वर्णन करत असेल तर खूप वेळ जायला अनेक त्या आज जर सांगताय युनिव्हर्सल फ्लक्स, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये परिवर्तन होते, बुद्धाने त्यावेळेस सांगितलं. तर एकंदरीत आपल्याला हे दिसतं की खऱ्या अर्थाने बुद्धाने मात्र सत्य सांगितलं, सत्य त्यांना गवसलेलं होतं. आणि माणसाच्या विकासासाठी अशा धर्माची गरज आहे जो धर्म अशा प्रकारे सत्याकडे आपल्याला घेऊन जातो. देवाचा आधुनिक प्रॉब्लेम आहे बघायला. देवाचा कुठल्या टीका करणं हा माझा कधी उद्देश होऊ शकत नाही, आपला कोणाचा उद्देश नाही. परंतु देवाचं काय झालं, पॅसिव्हिटी, निष्क्रियता. आता माझ्या मित्रांनी उल्लेख केला की मी युगामध्ये खूप काम केलं, तर आमचं महत्वाचं मोठं काम हेच होतं पॅसिव्हिटी. पॅसिव्हिटी कशी येते, कधी कधी देवाचा विचार कसा होतो, आता मला अलीकडे दिसत नाही तेवढं, पण वेगळ्या प्रकारे प्रसार माध्यम बदललेले आहेत. त्यावेळेस काय व्हायचं की जे काही छोट्या पाण्याच्या टप्पी असायचे, छोटे रेस्टॉरंट असायचं, तिथे एक वाक्य लिहून असायचं, जो होता है अच्छा होता है, जो होगा अच्छा होगा. म्हणजे तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही जशात तसेच राहा. आणि मग जर तुम्ही जे काही असाल, माझं नशीबच कसं आहे, माझं भाग्यच कसं आहे, आणि म्हणून माणूस म्हणून आपला कधी विकासच करायचा नाही. आणि हेच खऱ्या अर्थाने माणसाच्या विकासासाठी मोठा अडथळा होता. बुद्धाने सांगितलं तसं नाही, तुम्ही कुणीही असा, काहीही असा, मनुष्य म्हणून तुमचा विकास करू शकता. ही मोठी क्रांती बुद्धाने केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं याचा धर्म आपल्याला नाही पाहिजे. कारण कदाचित काहीसाठी तो चांगला असू शकेल, परंतु जे समजा अतिशय दारिद्र्यात आहे, गरिबीत आहे, त्याच्यासाठी चांगला होऊ शकत नाही. तो मुद्दा मी शेवटी बोलणारच आहे नंतर. आम्ही युवक असताना मोठ्या प्रमाणात मात्र याच्यासाठी काम केलं. समाजातून अंधश्रद्धा दूर कशी याच्यासाठी काम केलं. 2 पुस्तकांनी मला फार प्रभावित केलं होतं त्यावेळेस. त्या 2 पुस्तकांची नावं मला कळली कारण माझा मोठा फ्रेंड सर्कल होता आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तकं खूपच छान आहे. एक पुस्तक होतं बियॉन्ड गॉडमॅन आणि दुसरं पुस्तक होतं गॉड, डेमन्स अँड स्पिरिट, डॉक्टर एब्राहम कुवर. हा मोठा स्कॉलर होता श्रीलंकेचा आणि याने त्यावेळेस मोठी क्रांती केली. कुणीही बाबा असेल, कुणीही चमत्कारी पुरुष असेल, त्याने माझ्या पुढे हे साबित करून दाखवावं आणि 2 लाख न्यावे. ते 2 लाख म्हणजे आता तुम्ही 2 करोड समजू शकता. मात्र कुणीही त्याच्यापुढे साबित करू शकलं नाही. उलट त्याने अनेक लोकांना एक्सपोज केलं. काही नाही, खूप चीप हे जादूगार असतात, फसवतात आणि आश्चर्य असं वाटतं अत्यंत सुशिक्षित अशी माणसं पण याला बघतात. आणि खरं म्हणजे आपलं शोषण होतं, आपली फुलवणूक होतं.
मात्र बुद्धाचा जो धर्म आहे तो मात्र सत्यावर आधारित आहे. एब्राहम कोर्ट स्वतः म्हणतात की आजच्या या युगामध्ये खरंच कुठल्या अशा धर्माचा जर विचार करता येऊ शकतो जो माणूस स्वीकारू शकतो, बौद्धिक रॅशनल जो विचार करणारा जो माणूस स्वीकारू शकतो तो म्हणजे बुद्धाचा धर्म. अजून कितीतरी संदर्भ होऊ शकतात. जगातले अनेक मोठे सायंटिस्ट विचार करतात मात्र बुद्धाचा स्वीकार करतात. आणि बाबासाहेबांना हेच हवं होतं की असा धर्म आपल्याला पाहिजे आहे, हवा आहे की जो खऱ्या अर्थाने आपल्याला सत्य सांगेल, सत्याकडे घेऊन जाईल. आणि इथे बाबासाहेब बुद्धाबद्दल काय म्हणतात की बुद्ध मार्गदर्शक आहे, मोक्षदाता. इतर मात्र काय म्हणतात, तुम्ही काय जातो, तुम्हाला काय करण्याची गरज नाही, तुम्ही नुसती पूजा करा, दान दक्षिणामध्ये हे करा, आणि मग पूजा तुम्हालाही करायची गरज नाही, तुमच्यामध्ये दुसरा कोणतरी करेल आणि मग तुम्ही सुखी व्हा. बुद्ध तसं सांगत नाही. ते म्हणत नाही की मी मोक्षदाता आहे. बुद्ध काय सांगतात, मी मार्गदाता आहे. ते मार्ग दाखवतात की बाबांनो, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं जीवन जर घडवायचं असेल, तुमचा विकास करायचा असेल तर मग या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे. ही महत्वाची बाब आहे. बुद्धाचा धर्म बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं. परत महापरिनिर्वाण सूत्राचा त्यांनी उल्लेख केला. तर्क आणि अनुभवावर आधारित आहे. रिझन अँड एक्सपिरियन्स ही महत्वाची बाब आहे. कालानुसार पण तुम्ही विचार करू शकता. खरं म्हणजे जर बुद्धाचा आपण विचार केला ना, बुद्धाने कुठलाही कसलाही विचार आपल्याला थोपवला नाही. बुद्धाचा धर्म हा तर्कावर आधारित आहे, अनुभवावर आधारित आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी काल्पनिक अशा प्रकारचे काही विश्वास आपल्याला नेण्याचा प्रयत्न केला नाही. आता काही वेळेस बुद्ध धर्माची काही भाषा लोकांना विचित्र वाटते. कारण आपण ईश्वर प्रधान सगळे धर्म पाहिलेले आहे, त्याचे संस्कार आहेत. मग एक प्रश्न पडतो, मग श्रद्धा, मग आपणही श्रद्धा म्हणतो, आपणही पूजा म्हणतो, आपणही मोक्ष म्हणतो, मग हे कसं काय? थोडक्यात त्याचं उत्तर देतो, वजा तुम्ही अधिक चर्चा करू शकाल. खरं म्हणजे थोडं कल्पना करा. सिद्धार्थ गौतमाने, काल आपण आपल्या धर्मशास्त्राबद्दल पूर्ण ऐकलेलं आहे, सगळं स्वतः सत्य शोधून काढलं, बुद्धत्वाची प्राप्ती केली. तो अनुभव एवढा आगळा वेगळा होता, त्याच्या आधी कुणाला तसा अनुभव आलेला नव्हता. खऱ्या अर्थाने त्यांना सत्य गवसलेलं होतं. पण त्यांच्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. बंधू आणि भगिनींनो, खूप चांगलं झालं असतं की त्यांचा हा आगळा वेगळा अनुभव त्यांना एखादा विशिष्ट स्पेशल लँग्वेजमध्ये, एक विशेष भाषेमध्ये सांगता आला, पण तशी भाषा नव्हती. मग काय होतं, उपलब्ध जी भाषा आहे त्या भाषेतच तुम्हाला बोलावं लागतं. परंतु बुद्धाने एक महत्वाचं काम केलं, त्या शब्दांना नवीन अर्थ दिला. आणि म्हणून समजा इतर शब्द म्हणत असले, इतर पूजा म्हणत असले तर काही आमचे मग बांधव म्हणायचे की मग आपणही तर तेच म्हणतो ना, आपणही पूजा करतो, आपण म्हणतो बुद्ध ईश्वर मग पूजा का, आपण म्हणतो बुद्ध ईश्वर नाही मग श्रद्धा का. तर एक लक्षात घेतलं पाहिजे, जर तुम्ही धार्मिक ग्रंथ चालले तर श्रद्धेच्या ज्या व्याख्या तुम्हाला मिळतील, पूजा का करावी त्याचं जे काही विश्लेषण मिळेल ते वाचल्यास तुमच्या लक्षात येईल की बुद्धाने मात्र या सर्व शब्दांना वेगळा अर्थ दिलेला आहे. सगळ्या बुद्धीचा जर तुम्ही वाचला असेल, त्यात श्रद्धेची व्याख्या बुद्धाने सांगितली आणि अनेक ग्रंथांमध्ये अशा व्याख्या पडून आहेत. बौद्ध ग्रंथांमध्ये काय व्याख्या त्यांनी सांगितली की श्रद्धे म्हणजे तीन बाबी असतात, इंट्युएशन, रिझन अँड एक्सपिरियन्स. आपल्याला कधी कधी वाटतं खरंच हे सत्य असलं पाहिजे का भास होतो आपल्याला, परंतु बुद्ध म्हणतात तेवढं पुरेसं नाही. तर तुमच्या तर्कबुद्धीच्या कसोटीवर तुम्ही त्याची परीक्षा केली पाहिजे. पण ते म्हणतात कधी कधी तेवढंही पुरेसं नाही, मग तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि अनुभवाअंती तुम्हाला ते समजतं की होय, बुद्ध हे म्हणतात खरं आहे. बुद्ध जगातले एकमेव असे गुरु आहेत जे सांगतात, कालांतराने त्यांचा उपदेश पाहतो मी जर तुमचा गुरु असेल म्हणूनच हे सत्य म्हणून तुम्ही पाहू नका, तर मी जे काही सांगतो, जे काही शिकवतो, जसं सोन्याची परीक्षा करतो
तशाच प्रकारे माझ्या या शिकवणीची तुम्ही परीक्षा करा आणि मग स्वीकार करा. मला असं वाटतं जगात आता कुठलाही धर्म संस्थापक नाही जो अशा प्रकारे उपदेश देतो. असे उत्तर आहे. असा हा त्यांचा धर्म आहे. तेव्हा आपण आपल्या वर्गामध्ये याच्यावर अधिक चर्चा करू शकता. पहिली गोष्ट, आपण जर बौद्ध झालो तर अजूनही आपल्यामध्ये ईश्वर संकल्पना, अंधश्रद्धा आहे का? बुद्धाला आपण कसं पाहतो? मार्गदाता म्हणून पाहतो की मोक्षदाता म्हणून पाहतो? खरोखरच बुद्ध आपल्याला जे काही शिकवतात, सांगतात, ते आपल्याला समजलेलं आहे का? की अजूनही आपल्या जुने संस्कार आपल्यावर कार्य करतात? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की आपले काही शब्द कधी कधी संभ्रमित करणारे असू शकतात, त्याचा बौद्ध म्हणून आपल्याला अर्थ समजतो का? श्रद्धा, खरं म्हणजे महापंडित नागार्जुन म्हटल्याबरोबरच लक्षात येतं की बापरे, प्रकांड पंडित, खूप मोठे बौद्ध विद्वान, पाश्चिमात्य देशामध्ये त्याच्यावर किती मोठी मोठी ग्रंथ लिहिल्या गेलेली आहेत. जगात त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. काही त्यांना दुसरे बुद्ध पण म्हणतात. ते नागार्जुन काय म्हणतात माहिती आहे की माणसाच्या धार्मिक आध्यात्मिक जीवनाची सुरुवात श्रद्धेतून होते. पण मग ही बुद्धाची श्रद्धा काय आहे? पूजा आपल्याला एकच माहिती की ईश्वराची होते, पण बुद्ध पूजा आपण करतो ती पूजा काय आहे? ही सगळी प्रश्न आपण जाणून घेतली पाहिजे. अर्थात त्याच्यावर थोडं भाष्य करायला मला आवडलं होतं, पण वर्गात आपण चर्चा करू शकतो. 11:30 वाजायला आलेले आहे. मी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. पहिली गोष्ट, आपण जो बुद्धाचा जन्म स्वीकारलेला आहे तर बाबासाहेबांना एक विज्ञानाशी सुसंगत धर्म हवा होता. मग थोडं आपण पाहिलं पाहिजे की बुद्धाला आपण कसं पाहतो? ईश्वर म्हणून तर पाहत नाही ना, की आपण त्यांना मार्गदाता म्हणून पाहतो. त्याचबरोबर आपण पाहिलं पाहिजे की काही आपण शब्द जे संभ्रम निर्माण करतात त्याचा अर्थ आपल्याला समजलेला आहे का? आणि एकंदरीतच बुद्धाचा धर्म विज्ञानवादी कसा आहे हे जर आपण जाणून घेतलं तर मला तर वाटतं हा जो मुद्दा आहे तो आपल्याला अधिक स्पष्ट होईल. आपण शांत चित्ताने मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, नमो.